खेल की शुरुआत शेखर दलवी के लिए एक बहुत बड़ा टेनिस क्रिकेट का नाम प्रशांत विषय लेफ्ट आर्म राउंड विकेट इस मरतबा मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, गेंद चली गई 4 रन के लिए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाद। धन्यवाद डीजे। पण पाहिलं असेल शेखर दलवी ज्याप्रमाणे फलंदाजी करतो त्याला माहिती आहे या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीवर जर आपल्याला नाव कोरायचंय तर त्याला खेळपट्टीवर 3 षटकं उभं राहणं गरजेचं आहे शेखर दलवी याला। बिल्कुल प्रशांत विषय के अपने हम लोग बाजू को स्पर्धा फुल टॉस गेंद निराश होंगे शेखर दलवी क्योंकि गेंद उनके पाले में थी, घी का लड्डू था लेकिन उसको खा नहीं पाए शेखर दलवी। लॉलीपॉप चेंडूचा खरबूज समाचार घेता आला नाही शेखर याला। बिल्कुल अच्छी गेंद इस मरतबा स्क्वायर स्वीप करते हुए गेंद डीप मिड विकेट के बाहर 4 रन। शेखर दलवी इथे मात्र सेट होताना आपल्याला पाहायला मिळतो। इथे मात्र अपील होते, पंच मात्र दोन्ही एकत्रित डिसिजन करतील। पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे हायकोर्ट, पंच म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि पंच म्हणजे मातोश्रीचा आदेश। काफी जोर से अपील की थी, अब कुणाल गुंडी का क्या इशारा आता है? या स्पर्धेला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही यासाठी दोन्ही डिसिजन दोन्ही पंच मिळून डिसिजन घेत आहेत, पंच बाद घोषित करतायत। थोड़े से निराश होते हुए शेखर दलवी, लेकिन बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। विकेट नंबर 1 गिरता हुआ। समीर येतोय फलंदाजीसाठी। समीर दलवी अतिशय ह्या मैदानावर जवळजवळ कबीर स्पोर्ट खानिवली संघाने या आमच्या स्पर्धेमध्ये कमीत कमी 5 ते 6 पारितोषिकं पटकावली असतील। अतिशय जवळचा संघ आणि या मैदानावर बरेच खेळाडू सरावासाठी सुद्धा येत असतात। मग समीर असेल, राहुल असेल, शेखर असेल, अनेक खेळाडू या मैदानावर सरावासाठी येत असतात। तर त्यांच्या ओळखीचं मैदान आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा जास्त अनुभव असेल जय गणेश वापाले संघाच्याहून अधिक। क्योंकि होम ग्राउंड इस मैदान पर हमेशा प्रैक्टिस करते हैं, गेंदे कहाँ से शरारत करती है वो भी उनको पता होगा। इस मरतबा गेंद को पुल कर दिया है डीप मिड विकेट कर, कोई भी गलती नहीं पवन की और समीर दलवी की भी पारी का अंत होता हुआ। आणि समीर बाद होणे म्हणजे जय गणेश वापाळे संघाने अर्धा किल्ला सर केला असं म्हणावं लागेल, कारण सर्वोत्तम फॉर्म मधील आपल्या करिअरच्या सर्वोत्तम फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज समीर दलवी हा शॉर्ट टर्म पूल करताना बाद झालाय। मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल, क्रिकेटला जर तर मध्ये कुठली जागा नाहीये। राहुल आणि दर्शन हे 2 मोठे, रोशन, दर्शन, राहुल अजूनही बाकी आहेत खानिवली संघाकडे। 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या 9। काफी क्लोज कैच लिया था बाउंड्री लाइन से पहले पवन ने ऊपर। थोडीशी हडबडाट पाहायला मिळाली होती। खरं तर त्याला असं वाटलं होतं की आपण बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ उभं आहोत, पण 2-3 फूट पुढे उभा होता। सिर्फ लगभग 1 कदम अंदर कैच को अंजाम दिया था पर पवन ने। राहुल के लिए अब प्रतीक मुड़ते हुए राउंड विकेट इस मरतबा 8 पड़े रन से स्ट्राइक स्वीप कर दिया, फिर इस मरतबा गेंद की नीचे खिलाड़ी और आउट होते हुए राहुल। मन
रिप्ले में हम जरूर राहुल खरं तर आदित्य आपण पाहिलं जर असेल तर राहुल असा फलंदाज आहे. पैरों के सामने से ग्लांस कर दिया था पर समीर दलवी ने, लेकिन डीप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर कोई भी गलती नहीं सुदर्शन काठोली की, और विकेट नंबर 3 गिरता हुआ 9 की योग पर कबीर 11 खमीली का. अब ऐसा लग रहा है कि जो संदीप काठोली ने जो ट्रॉफी स्पॉन्सर की है उस ट्रॉफी की तरफ अब अग्रसर होने की कोशिश जय गणेश वाफले की हो रही है. हो गजब की गेंद, लाजवाब, चैनल में गेंद गिर गई थी. क्या गजब की गेंद की है प्रतीक विषय ने गेंद बैट्समैन रोशन के लिए. क्या कहेंगे सचिन इस गेंदबाजी के बारे में. निश्चित आपण पाहिलं असेल तर आगळी वेगळी शैलीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर ऍक्शन स्लो ऍक्शन मध्ये 30 तरार यॉर्कर, इथे मात्र अपील सुद्धा करत नाही आणि दोन्ही ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही स्टंपवर, मात्र दर्शन याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आदित्य. कारण डावखुरा फलंदाज आतापर्यंत एक चेंडू हाताळलाय, एक डाव पूर्ण केलेली आहे दर्शन याने. आता इथं रोशन आणि दर्शन स्ट्राईकवर येतोय, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि एक चेंडू आतापर्यंत खेळतोय दर्शन. आता पाहू शकता आपण अंकुश कानमंत्र देत आहेत, या उत्कृष्ट गोलंदाजाला कानमंत्र येत आहेत अंकुश कडनं. इथे मात्र फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक झेपावतोय, सुदर्शन तोपर्यंत एक धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते ती 11. 11 धावांचा जर विचार केला, जर प्रत्येक संघामध्ये ओरम क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल तर 11 खेळाडू खेळू शकतात. मग त्यानंतर सुपर सब असेल, त्यानंतर कोच वगैरे सर्व सोडून मैदानामध्ये 11 खेळाडू. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू सरळ निर्धाव जातोय, कहीं पे निकाय कहीं पे निशाणा, चेंडू आउट स्विंग होतोय आणि एक निर्धाव चेंडू. बिल्कुल, लेकिन पढ़ने के बाद एक कौन बनाती हुई गेंद चली गई थी विकेट कीपर के पास. प्रतीक विषय के अब तक दूसरी ओवर में अच्छी गेंदबाजी जय गणेश वाफाले के माध्यम से. राउंड विकेट मर्तबा छोड़ दिया, व्हाइट का भी इशारा था कुणाल गोंदी का, लेग स्टंप को मिस करती हुई लगी बैंगॉन टारगेट गेंदबाजी हो रही थी. कुणाल गोंदी विट्टू को निशाना बनाया था, लेकिन थोड़ी सी दिशा से भटकते हुए और गेंद चली गई व्हाइट के रूप में. विक्रांत गायकर यांचं आगमन होते. वेलकम विक्रांत. फिर से खेल दिया, गेंद चली गई लॉन्ग लेग की दिशा में, 4 रन. धन्यवाद दीजिए. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 16 रन 3 विकेटों के नुकसान पर कबीर 11 खानिवली. 16 धावा. ज्या गाड्या मैदानामध्ये आहेत, अगदी रस्त्यावर आहेत, त्या गाड्या थोड्याशा मागे घ्यायचे. 70-40 युनिकॉर्न गाडी जी कोणाची असेल, 1240 गाडी रस्त्यावर आहे, ती गाडी वैभवच्या घराच्या मागे पार्क करायची आहे. पार्किंग के लिए इस पर वैभव हल्के के घर के पीछे पार्किंग बनाई है. खेल की शुरुआत होती है आखिरी ओवर के लिए, स्लॉग ओवर के लिए जयेश एक युवा गेंदबाज है, काफी तेज और फास्ट और फ्यूरियस गेंदबाज है. दर्शन सामना करते हुए पहले ही बल्ला घुमा दिया था, गेंद चली गई विकेट कीपर के पास. मांगने से कुछ भी नहीं मिलता है, छीनना पड़ता है. कुछ तभी मांग रहे थे ऊपर अंपायर से, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर के पास. रुका हुआ स्कोर 16, 3 विकेटों के नुकसान पर. राइट आर्म और दी विकेट
स्मर्तबा हेलीकॉप्टर महेंद्र सिंह धोनी के अंदाज में शॉट को खिला था। लॉन्ग ऑफ की खिलाड़ी ने अंकुश ने गेंद को उठाया दूर से थ्रो, लेकिन विकेटों के बीच में रनिंग बिटवीन द विकेट काफी तेज सचिन गंदी दर्शन और रोशन के. पण त्यापेक्षा अधिक आपण अंकुश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि मिड ऑनच्या क्षेत्ररक्षणापर्यंत त्यांनी क्षेत्ररक्षण चेंडू क्षेत्ररक्षण करापर्यंत त्याची धाव घेतली होती, त्यामध्ये वेल निघून गेला, 2 धावा सहज पूर्ण. इथे माझा बुलटा चेंडू प्रशांत कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि गडी बाद होत आहे दर्शन. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 1,000 बार शुक्रिया. तुम जैसे जुटियों का सहारा हो, तुम जैसे जुटियों का सहारा हो, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है. चेंडू हाताळतोय गोलंदाज 3 धावा खर्च करतोय 2. धावसंख्या 18 या धावसंख्येवर पोहोचते. सर्कलच्या बाहेरनं जर एखादा खेळाडू, पंचांना पुन्हा विनंती आहे, कोणी खेळाडू असेल चेंडू न घोषित करायचंय. इस मर्तबा और एक तेज तरार गेंद, मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है क्रिकेट में और उसका लाभ गेंदबाज को इस वक्त मिलता होगा. रुका हुआ स्कोर कुल मिलाकर 18 रन. तीसरे और आखिरी ओवर का खेल चलता हुआ. जयेश फिर से अच्छी गेंद ब्लॉक होल में रखा था, नीचे बैकलिप का इस्तेमाल किया, दूसरे की कोशिश, लेकिन 2 रन इस बीच पूरा करते हुए 2 रन के साथ 20 रन होते हुए स्कोर कार्ड पर खनिवली के. धन्यवाद. आणि आपण पाहू शकता अगदी लॉंग लेग फाईन लेगच्या मागून जी मेंढरं चाललेली आहेत, 30 साठी कोणाला लागत असेल तर योग्य त्या भावाने मिळतील. आपण पाहू शकता लॉंग लेग फाईन लेगच्या बाहेरनं संपर्क शुभम भुईर डीलर गेंद का पीछा किया था पर अब स्तंभ के बाहर आउट ऑफ द ऑफ स्तंभ व्हाइट का इशारा था. कुणाल गोंदली का जो मुख्य अंपायर की भूमिका और निभाते हुए इस मैच में इनके पास काफी अनुभव है. जयेश मुड़ते हुए सामना करते हुए रोशन, कुछ गेंदी शेष आखिरी ओवर की. उल्टास गेंद भी फ्लिक कर दिया था, गेंद डीप में उठाया, दूर से थ्रो और रन आउट होते हुए रोशन. 3 ओवर की समाप्ति के बाद 22 और 23 रनों का लक्ष्य आज की चोटी की टीम और आज की शान बनाने के लिए जय गणेश वापाले के सामने. देखील आपण पाहिलं असेल ज्याप्रमाणे कबीर स्पोर्ट खानिवली संघ एक मोठा संघ या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ मानला जात होता, मात्र इथे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला खानिवली संघाला. ज्याप्रमाणे कुक्सी संघासमोर खेळताना लो स्कोरिंग सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचला होता. आता इथे मात्र धावा जमा करण्यामध्ये 23 धावांचं आव्हान ठेवले 18 चेंडूमध्ये. धावांचं आव्हान आहे. फलंदाज पाठवून द्यायचंय, कारण यानंतर हा सामना पूर्णच केला जाईल याची दक्षता घ्या.
प्रशांत आणि प्रतीक डबल पी फलंदाजीसाठी जात आहेत जय गणेश वाफाळे संघाचे. आणि प्रथम षटक घेऊन येतोय तो शेखर दलवी, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव. ग्रामीण क्रिकेट आपण पाहिलं असेल तर कबीर स्पोर्ट खानिवली, सिटी क्रिकेट भिवंडी ओपन गणेश कुकसे, पहिला चेंडू कव्हरच्या वरनं घेऊन जातोय, कव्हर पॉइंटच्या बाहेर चेंडू जातोय, 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र एक धाव पूर्ण करतो, एका धावेने धावसंख्या 5 वर पोहोचते. 23 धावांचं आव्हान पूर्ण करताना मात्र इथे संयमित फलंदाजी पाहायला मिळते प्रतीक आणि प्रशांत याच्याकडनं. इस एक रन के साथ स्कोर 5 रनों पर जाता हुआ 23 रनों का पीछा करती हुई जय गणेश वाफाले. शेखर दलवी के ऑफ ब्रेक, लेग ब्रेक और आर्मर के जादूगर इस मर्तबा फोर्स कर दिया जगह से, गेंद लॉन्ग ऑन के बाहर 4 रन के लिए. फोर्स किया था, रिप्ले में साफ नजर आता था, डाउन द विकेट. इस मर्तबा हवा में गेंद के नीचे खिलाड़ी और आउट होते हुए प्रतीक विषय. जल्दी इस मर्तबा लेग ब्रेक किया था. हालांकि जो बाउंड्री लग गई थी उसका रिप्ले बताया जा रहा है इस वक्त यूट्यूब के माध्यम से. फोर्स किया था प्रतीक ने, उसके बाद आउट हो गए प्रतीक विषय. नए बैट्समैन संदीप आ चुके. फिर से अच्छी गेंद, किस्मत वाले रह गए, विकेटों से गेंद टकराए नहीं. गेंद चली गई विकेट कीपर के पास. किस्मत वाले रहते हुए पर प्रशांत विषय. निश्चितच प्रशांत एक मोठा मासा आहे. इथे मात्र चेंडू भिरकावून दिले आणि प्रशांत बाद होतो, मोठा मासा गळायला लागतोय तो. धावसंख्या
9 या धावसंख्येवर पोहोचते. 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. रोशन संदीप काठोले के लिए गेंद के आने का इंतजार किया था, लेट कट खेलने की कोशिश, गेंद चली गई विकेट कीपर के पास. जब 12 गेंदे शेष और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. जो आपका रोशन. गेम रहता है वो गेम अपने खेलना चाहिए. स्मृति पुल करते हुए गेंद पहले बाउंस पर दर्शन ने गेंद को उठाया, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं. काफी लेजी रनिंग किया पर संदीप काठोले की. निश्चितच एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या होते 10. आता 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 13 धावा. जयेश त्याने मागील सामन्यामध्ये जे जयेश पाटील मला अंदाज दाखवला होता, जयेश पाटील सारखा फटका स्लॉक स्वीप केला होता 6 धावांसाठी. मात्र या सामन्यामध्ये कशी फलंदाजी करतो पाहणं उत्सुकतेचं राहील. इथे मात्र पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 धाव पडून पूर्ण करतो आणि शेखर दलवी याच्या हातामध्ये चेंडू जातोय. तर एकच धावेसाठी चेंडू आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 11. आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत. 12 धावा. 9 चेंडू 12 धावा. नीचे बैकलिप का इस्तेमाल किया था शेखर दलवी ने, गेंद तक गेंद को उठा था, 1 रन पूरा किया था. इस मतलब अच्छी गेंद फोर्स कर दिया संदीप ने. गेंद पहले बाउंस पर उठाते हुए मिडफील्ड 4 रन. जयगणेश वाफाळे संघाला सकाळच्या 17 वाजता आपण पाहिलं असेल तर बऱ्याच मिसफील्डच्या धावांना ज्या अतिरिक्त धावा बाद आहेत त्याच्या जोरावर बरेच सामने जिंकलेले आहेत वाफाळे संघ. धावसंख्या पोहोचते ती 15. बिल्कुल लग फैक्टर उनके साथ है. इस मरतबा खेला है गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में, दर्शन ने गेंद को उठाया और थ्रो होता हुआ 2 धावा. आपण पाहू शकता ज्या ठिकाणी 1 धाव होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा सहज पूर्ण 17 धावा धावसंख्येवर धावफलकावर 17 धावा. अब बची भी 7 गेंदे और जीतने के लिए 6 रनों की जरूरत. निश्चितच 7 चेंडू 6 धावा. और भी विकेट फिर से उठा दिया आसमान में, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी और संदीप काटोले आउट होते भाई. किशोर दलवी आखिरकार कैच को अंजाम देते भाई. 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन 3 विकेटों के नुकसान पर. जर आदित्य आपण पाहिलं असेल तो चौकार लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाने सोडला, तो जर वाचवण्यामध्ये यशस्वी ठरला असता तर निश्चितच आता चित्र वेगळं पाहायला मिळालं. 6 चेंडू आणि 9 धावा 8 धावा राहिल्या असत्या. आता 6 चेंडू आणि 6 धावा. सामना दोन्ही संघांसाठी समसमान आहे. 6 चेंडू 6 धावा. सचिन गोलंदाजी मार्गावर मात्र जयेश आणि अंकुश फलंदाजीसाठी सज्ज आहेत. दोन्ही फलंदाज कारण डोक्यावर बडबडून फलंदाजी करतायत सकाळच्या 17 वाजता. आणि लक फॅक्टर सर्वात महत्वाचं, लक फॅक्टर जय गणेश वाफाळे संघासाठी काम करतोय आज सकाळपासून. बिल्कुल सुबह के 17 रन देख रहे जय गणेश वाफाळे के लक फैक्टर जो मिस फील्ड के रन उनके टीम के लिए काफी अच्छे बने हैं. आणि दुसरी गोष्ट लक फॅक्टर काम करताना प्रशांत विषयाचं झेल सोडणं, प्रतीकचं झेल सोडणं, मग धावा अधिकच्या बहाल होणं, ही सर्व फॅक्टर आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं असेल. बिल्कुल जो पिछले ओवर में जो एक चौका गया था बाउंड्री मिस फील्ड काऊ कॉर्नर के डिवीजन में, वो मैच का भी टर्निंग पॉइंट साबित हो सकता है. क्योंकि अगर 4 रन और स्कोर में ऐड होते मतलब 6 गेंदों पर कहीं ना कहीं अलग 1 रन वहां पर बन सकता था. 6 गेंदों पर फिर 9 का इक्वेशन आता. अब लेकिन क्रिकेट में अगर मगर के लिए कहीं भी जगह नहीं है. सचिन अंकुश के लिए हवा में उठा दिया, शेखर दलवी गेंद के नीचे आ रहे और आउट हो गया अंकुश. अब 5 गेंदे जीतने के लिए 6 रन. तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. तिथे खरं तर सामना जिंकून दाखव तू जयेश मला रे असं गाणं पाहिजे होतं. मात्र इथं बारके असल्या तरी हरकत नाही, प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय.
बिल्कुल ये गाना बारक्या कामले के लिए बना गया था, जो कामोटे से बिलोंग करते। 5 गेंदे और जीतने के लिए अब 6 रनों की जरूरत है। चेसिंग और ड्रेसिंग पड़गा टेनिस क्रिकेट का जो रूल नया पिछले सीजन से हम देख रहे, चेसिंग और ड्रेसिंग कंपलसरी है। 5 गेंदे और 6 रन। सुदर्शन आ चुके नए बैट्समैन, लेकिन स्ट्राइक जयेश के पास है। जयेश में वो क्षमता है बड़े स्ट्रोक लगाने की। इस मर्तबा सिर्फ दिशा दी, गेंद चली गई पॉइंट पर, दूर से थ्रो आता हुआ 1 रन। अब सचिन गंभीर 4 गेंदे और 5 रनों की जरूरत। आता इथे मात्र सामना दोन्ही संघांसाठी समसमान संधी आहे, कारण जयेश याने सुद्धा एक आक्रमक जो रूप होता तो कुठेतरी कमी करायचा प्रयत्न केला जयेश याचे. सुदर्शन इथे माझ्या आणि सामना जिंकलेला आहे जय गणेश बापाले. अभिनंदन अभिनंदन जय गणेश बापाले. हारलं तिरक्या कबीर स्पोर्ट खानिवली जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. हर पाहिजेल तिरक्या तुलार, पाहिजेल तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. कबीर स्पोर्ट खानिवली संघ शेवटपर्यंत प्रयत्न करत होता, मात्र गोलंदाजाने आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला आणि इथे पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. कबीर खानिवली संघाला मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा बॉलर असेल. काय आहे याचं? मॅन ऑफ द मॅच प्रशांत. मॅन ऑफ द मॅच प्रशांत. मॅन ऑफ द मॅच प्रशांत. प्रशांत मॅन ऑफ द मॅच. आणि प्रशांत याने बरेच आणि मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्यामध्ये प्रशांत. विनंती असेल नरेशजी तरणे यांना शुभ हस्ते ट्रॉफी आणि घड्याळ द्यायचं. त्यानंतर आदरणीय किरणजी शेलार यांच्याकडनं 2 गिफ्ट हॅम्पर असे 4 गिफ्ट हॅम्पर देऊन प्रशांत खूप खूप शुभेच्छा. या सत्रातील पहिली ट्रॉफीवर आपण नाव कोरलेलं आहे. मात्र यापुढील 3 दिवसांमध्ये 3 पारितोषिक, त्यामध्ये 1 पारितोषिक जय गणेश बापाले संघाच्या नावावर झालेलं आहे. खूप खूप शुभेच्छा जय गणेश बापाले आणि हार्ड लक कबीर खानिवली. आता उद्याच्या दिवसामध्ये आपण मिळणार आहोत अनेक मोठ्या स्पर्धा, अनेक मोठ्या संघांच्या उपस्थितीमध्ये. धन्यवाद आजच्या दिवसासाठी. साईराम साईराम साईराम.